नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत. आपण आहोत रायगड जिल्ह्यातील कोकण येथील श्रीवर्धन या गावामधील. पारंपरिक पद्धतीने इथे गणपती उत्सव साजरे केले जाते. आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी आज विसर्जन सोहळा आहे. आपण पाहू शकता दावपाखाडीमधील दिलीप जागडे यांच्या घरातील हे विसर्जन सोहळ्याचं हे चित्र. नमस्कार. 5 दिवसाचे आज गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे आणि या श्रीवर्धन या गावातील हे आपण पाहू शकता विसर्जन सोहळा म्हणजे घरातील विसर्जन सोहळा आहे. आणि श्रीवर्धन या कोकणातील या घरातील गणपती बाप्पा देव्हाऱ्यामध्ये घेऊन जात आहेत. देव्हाऱ्यामधून कोकणातील हे गणपती बाप्पाचं आपण पाहू शकता घरातील गणपती बाप्पा आहे. आणि घरातील माझघर बोला, किचन बोला, गणपती बाप्पाला पूर्ण घरामध्ये दर्शन घडवले जाते. कोकणातील ही परंपरा 100 वर्षापूर्वीपासून सुरू आहे. आणि गणपती बाप्पा आता घरातून बाहेर निघत आहे. 5 दिवसाचा हा सोहळा आहे. 5 दिवसाच्या सोहळ्यानंतर खऱ्या अर्थाने गणपतीला निरोप देताना येथील जे कोकणवासी आहेत थोडेसे पाणावलेले असतात. प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. गणपती बाप्पाला आता घराच्या बाहेर म्हणजे त्यांच्या वटा बोलतात म्हणजे कोकणामध्ये त्या वटीवरती आणले जाते. महिला वर्ग त्या गणपती बाप्पाची पूजा करतात. पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचा विसर्जनाच्या दिवशी महिला वर्ग आरती करताना दिसत आहेत. कोकणातील हा गणपती बाप्पा आपण पाहू शकता की डोक्यावरती घेऊनच गणपती बाप्पा याचं विसर्जन केलं जातं. नमस्कार. या श्रीवर्धन गावातील हा गणपती बाप्पाचं विसर्जन जे गणपती बाप्पा डोक्यावर घेऊनच विसर्जन केलं जातं. आपण जाणून घेऊया या गावातील गावकरी अक्षय चौगले यांच्याकडून की कशा पद्धतीने गणपती बाप्पाचं ते विसर्जन सोहळा कशा पद्धतीने साजरी करतात. अक्षय, आज दिनांक 12 सप्टेंबर 24 रोजी 5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे अगदी जुन्या पद्धतीने परंपरेने गणपतीचे विसर्जन केले जाते. पहिले घरातून ओटीवर आणले जाते, नंतर त्याची पूजा केली जाते, नंतर असा ह्या पद्धतीने गणपतीला घराकडे दाखवला जातो. त्याच्यानंतर इथून गणपतीची पारंपरिक पद्धतीने भजन आरती करून गणपतीला श्रीवर्धन समुद्र बीचवर निरोप दिला जातो. गणेशोत्सवातील सर्वात भावुक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. कोणी 1.5 दिवसानंतर तर कोणी 3 दिवसानंतर, कोणी 5 दिवसानंतर तर कोणी 7 दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. काही लोक अनंत चतुर्थीला म्हणजे 10 दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. गणपती जसा वाजत गाजत येतो तसा त्याचा निरोप समारंभसुद्धा तितकाच वाजत गाजत होतो. आपण पाहत आहात कोकणातील श्रीवर्धन या समुद्रकिनारी म्हणजे कोकणातील श्रीवर्धन या गावातील गणपती विसर्जनाचा हा सोहळा. आपण पाहत आहात दाबक पाखाडीमधील या गौरी गणपतीचा हा विसर्जन सोहळा आपण पाहत आहात. किती सुंदर असं चित्र आहे की गौराई माता आता आपल्या गणपती बाप्पासोबत विसर्जनाला जात आहे. मोठ्या
थाटामाटात हा विसर्जन या श्रीवर्धन गावामध्ये होत असतो आणि संपूर्ण कुटुंब सहित या गावातील लोक एकत्र येऊन हा विसर्जन सोहळा साजरा करतात। श्रीवर्धन या समुद्रकिनारी 5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन सोहळा येथील नागरिक साश्रू नयनाने करत आहेत। आपण पाहत आहात श्रीवर्धन रायगड येथील समुद्रकिनारी हा 5 दिवसाचा गणपती बाप्पाचे विसर्जन।